मुरबाडमधील जांभुडे गावातील भालचंद्र बिराडे यांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्गुण हत्या करण्यात आली होती। मात्र या गुन्ह्यातील काही आरोपी महिनाभर फरार असून त्यांना अटक होत नसल्याने मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी उपोषण करण्याचा इशारा दिलाय। ठेकेदारीच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जाते। सर्व आरोपी हे जांभुडे गावातीलच आहेत। आतापर्यंत 3 आरोपींना मुरबाड पोलिसांनी पकडले आहे। मात्र हत्येला 1 महिना उलटूनही उर्वरित आरोपी वैशाली भोपी व प्रकाश भोपी हे फरार आहेत। त्यामुळे मयत बिराडे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत संताप देखील व्यक्त केला आहे। माझ्या वडिलांची हत्या झालेली आहे 3 मे 2025 रोजी। त्यातील 3 आरोपी अटक आहेत, परंतु 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहेत ना ते मोकाट फिरत आहेत। पोलीस प्रशासन करते तरी काय नेमकी काय बाजू घेतात काय समजत नाही। प्रकाश बंधू भोपी आणि वैशाली प्रकाश भोपी हे 2 मुख्य आरोपी आहेत या गुन्ह्यातील। या घटनेला 1 महिना होऊन गेला उलटून गेला तरी पण अजून 2 आरोपी ते मोकाट फिरत आहेत। भरपूर वेळा दररोज विचारणा करतोय, पण पोलीस प्रशासन असं बोलतंय का पळून कुठे पडणार आहेत आणि कधी कुठे कितपर्यंत पळतील ते। पोलीस प्रशासन असं संशय येतो की आम्हाला ते मदत करत नाही। आता आमची भूमिका अशी असणार आहे की आम्ही वरिष्ठ पातळीवर मंत्रालय किंवा SP ऑफिसला जाऊन तिथे उपोषण करण्याचा प्रयत्न करू। आमच्यावर इतकं भीतीचं सावट पसरलेलं आहे की त्यांच्यावर जे 2 आरोपी मुख्य फरार आहेत वैशाली प्रकाश भोपी आणि प्रकाश बंधू भोपी यांच्यापासून आमच्या जीवालाही धोका आहे। आणि आम्ही घरामध्ये लहान भावंडे राहतोय आणि इकडे तिकडे काम असतो आम्ही फिरत असतोय, परंतु आम्हाला आता बाहेर निघण्याची पण खूप भीती वाटते। आमचं असं म्हणणं आहे का पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्याची सासूरवाडी जी डोंबिवली मोठा गाव येथील आहे तेथील त्याचे मेवणे वगैरे ते गुन्हेगारी वृत्तीचे आहेत आणि त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे। कोणत्याही प्रकारची गाडी वगैरे गावामध्ये आली तरी आम्हाला भीती निर्माण होती। लवकरात लवकर उर्वरित फरार आरोपींना अटक न केल्यास आंदोलन तसेच उपोषण करण्यात येईल असा इशारा मृताच्या नातेवाईकांनी दिलाय। या फरार आरोपीपासून आमच्या जीवाला धोका आहे, आम्ही जीव मुठीत घेऊन जगत आहोत अशी मयत बिराडे कुटुंबियांनी जनशक्तीकडे भीती व्यक्त केली। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।